राजे, कुठे होतात आपण? तेच तर आहोत. अहो, आम्हाला उठवलं का नाही? गाढ झोपला होता तुम्ही, म्हणून नाही केली झोप मोड. उठवायचंत ना. आम्ही तुमच्या नंतर उठलो हे लोकांना समजलं तर काय वाटेल त्यांना? लोकांना वाटेल की संभाजीराजांनी त्यांच्या लाडक्या बायकोसाठी न्याहारी बनवली. निहारी, तुम्ही? आणि आवडेल तुम्हाला. अहो पण अजिबात मनात शंका धरू नका. संभाजी नावाची माणसं जन्मताच बल्लव अवतारी असतात. म्हणजे स्वयंपाक करण्याच्या कलेत तरबेज असतात. आमचे काका महाराज संभाजीराजे उत्कृष्ट आणि चविष्ट स्वयंपाक बनवायचे. भाऊसाहेबांकडून शिकले होते ते. खरंच? येसू कन्नड प्रांतात सांभार नावाची जी पातळ आमटी बनवली जाते ना, ती आमच्या काका महाराजांची संभाजीराजांची देण आहे. त्यांच्यावरूनच सांभार हे नाव पडले. बरं, ते सगळं नंतर सांगू तुम्हाला. पण आता लवकर तयार व्हा, आपल्याला केळशीला जायचं. बाबा याकूत सरवरी अवलियांच्या दर्ग्याच्या दर्शनासाठी. कविराज येण्याची आज्ञा मागत आहेत. द्या पाठवून. अक्कासाहेब. कविराज, आमच्या कानावर एक गोष्ट आली आहे. ती खरी खोटी विचारण्यासाठी तुम्हास बोलावलं आहे. कोणती गोष्ट? वेदो नारायण गागा भट्ट राज्याभिषेकास येणार नाहीत अशी खबर आहे. खबर खरी आहे. गागा भट्ट येणार नाहीत. कारण? प्रकृतीचं कारण आहे. प्रकृती साथ देत नसल्यामुळं दवापाणी चालू आहे. खर तर राज्याभिषेक हीच मोठी दवा त्यांच्यासाठी. रायगडावर पुन्हा राज्याभिषेक होतोय हे ऐकून ते बरेच व्हायला पाहिजे होते. कविराज, आम्हाला दुसरंच कारण वाटत आहे. खंडोजीचं जे पत्र आलंय त्यावरून एवढाच खुलासा झालाय की प्रकृती बरी नसल्यामुळे ते येत नाहीत. आपण म्हणता तसं दुसरं कारण असू शकतं. असं का वाटतंय तुम्हाला? अनाजी पंत आले होते सत्रेवर. ते म्हणाले. काय म्हणाले? राज्याभिषेक होणार नाही. गागा भट्ट येणार नाहीत म्हणून? जी. हे ठरवणारे अनाजी पंत कोण? अनाजी पंत म्हणाले, एवढं मात्र खरं, आजचा सूर्य उगवणार की नाही हे डालग्यातल्या कोंबड्यानं नाही ठरवायचं. त्या कोंबड्यानं फक्त बांग देत राहायचं. आणि त्यानं बांग नाही दिली तरी सूर्य हा उगवणारच. कविराज जी. आम्हाला जरा वेगळाच संशय येतोय. काशीचं पवित्र गंगेचं पाणी गढूळ करण्यामागे आपल्याच कोणा कारभाराचा हातभार तर नाही ना, ते बघितलं पाहिजे. राणीसाहेब, बाबा याकूत खरंच महान आहेत, अवलिया आहेत. खूप प्रसन्न वाटलं. वाटणारच. बाबांचं संपूर्ण जीवन हे लोककल्याणासाठी होतं. परमपवित्र अल्लाचं नाव घेत त्यांनी हिंदू मुस्लिम बांधवांची जी सेवा केली त्याला तोड नाही. आपले आबासाहेबही इथे येत असत ना? होय, आबासाहेब येत बाबांशी चर्चा करत. बाबांचं मोठेपण आबासाहेबांना समजलं, त्यांचा अवलिया पण जाणवलं. म्हणून तर आबासाहेबांनी दर्ग्यासाठी जमीन दिली, सनदही करून दिली. आम्हाला मोठं आश्चर्य वाटतं राजे. एका बाजूस औरंगजेब जिझिया कर लावून हिंदूंचा छळ करतोय, त्यांना मारतो, कैदेत डांबतो.
गोरगरिबांकडून जे असेल ते ओरबाडून घेतो, पण तुम्ही मात्र इथे येऊन या अवलियाचं दर्शन घेऊन दानधर्म करता आहात. आपल्या आबासाहेबांनी कित्येक बिघे जमीन दान दिली. राणीसाहेब, औरंगजेब मुळातच धर्मांध आहे. माणूस धर्मासाठी नसतो तर धर्म माणसासाठी असतो हे त्याला समजत नाही. पवित्र धर्मग्रंथातल्या पाक वचनांचा अर्थ नीट न उमगल्यामुळे त्याची ही गल्लत होत असावी. आता औरंगजेब म्हणतो, त्याच्या सैनिकांना सांगतो, काफरांना ठार करा म्हणजे तुम्हाला स्वर्गात गेल्यावर अल्लाह भेटेल. आणि साहेब, एकीकडे म्हणायचं की हे जगच अल्लाहनं निर्माण केलंय आणि अल्लाह मात्र जगात नाही तर स्वर्गात आहे, असं कसं चालेल? औरंगजेबाला वाटतं अल्लाह हा फक्त मुसलमानांचा आहे, पण तसं नाही. अल्लाच काय, पण कोणतीही ईश्वरी शक्ती ही संपूर्ण मानव जातीची आहे. आणि हे याकूत बाबांना समजलं, म्हणून ते श्रेष्ठ आहे, अवलिया आहे. आणि त्यामुळेच आम्हाला इथं नतमस्तक व्हावंसं वाटतं. खरंच हो, बाबांचे विचार अगदी थोर आहेत. आता हेच बघा ना, बाबा म्हणतात की या सुंदर पृथ्वी तलावर अराजकता निर्माण करू नका, अराजकतेचं कारण ठरू नका, कारण अल्लाचा हरेक बंदा हा शांततेचा प्रवर्तक आहे. इस्लामची उत्पत्ती सुद्धा शांततेसाठी झालेली आहे. पण नेमकं याच्या उलट सांगितलं जातं. आणि मग औरंगजेबासारखे क्रूर लोक आपल्या सख्ख्या भावांना निर्दयीपणे मारतात, जन्मदात्या पित्याला हाल करून ठार करतात. हे सगळं थांबलं पाहिजे. आणि हे सगळं थांबवण्यासाठीच बाबांचे अहोरात्र प्रयत्न सुरू होते. म्हणूनच त्या अवलियाला आमचा प्रणाम. चला राजे, आता निघावं लागेल. आता कुठल्या दिशेनं घोडा जाणार? आधी वेळणेश्वर आणि मग व्याडेश्वर, दोन्हीही जागृत शिवमंदिर आहेत. तिथे अभिषेक करू आणि मग पुढे ठरवू. अहो ऐकलत का? काय झालं? अहो राणू अक्काबाई येत आहेत. राणू अक्का? कुणाकडे? अहो तुमच्याकडे. आमच्याकडे? आम्ही नाही म्हणून सांगा. नाही जमायचं खोटं बोलायला. शिवकन्या आहेत त्या. मला कल्पना आहे, आणि बोललात तरी काय लगेच तुमचं सत्व हरण होणार नाही. राणू अक्कांना सांगा ते स्वतः भेटायला येतील म्हणून. राणू अक्का साहेब येत आहेत. आल्या? असं खोटा खोटा मुजरा करायचा नाही पंत. म्हणजे समोर मुजरा आणि पाठीमागे वाईट चिंतायचं. काय वाईट चिंतलं आम्ही? आठवण करून द्यावी लागेल. ही स्थळ काळ माणूस सांगावा लागेल. तुमच्या कानावर काहीतरी चुकीचे आले असणार. नाही पंत, तुम्ही चुकीचं बोलला तेच कानावर आलं आहे. माफी असावी. आपण शिवकन्या आहात, आपल्याबद्दल आमच्या मनात आदर आहे. पण काय? तुम्ही माझा पान उतारा करू नका, तोही घरात. हा पान उतारा नाही पंत, आम्ही जाब विचारत आहोत. का वागला तसे? का बोलला तसे? काय केलं यांनी मला सांगा. पंत कविराजांना सांगत होते की राज्याभिषेक होणार नाही म्हणून. बोलला? हो, गागा भट्ट येणार नाहीत, मग राज्याभिषेक होणारच नाही. यात काय चुकीचं बोललो आम्ही? तरीही राज्याभिषेक होणार की नाही हे ठरवणारे तुम्ही कोण? आमचे दादासाहेब आहेत, गडावर जुनी जाणती माणसं आहेत. मीही जुना जाणताच आहे. मी कलुशाला म्हणालो कारण गागा भट्टांनी राज्याभिषेक करणं वेगळं, त्याला मान्यता आहे, आणि इतरांनी करणं त्याला धर्म मान्यता नाही. तो केला तरी न केल्यासारखा.
फक्त खर्चाचा अपव्यय. तरीही तुम्ही अगोदरच भविष्यवाणी करत फिरू नका, लक्ष देऊ नका. लक्ष तुम्ही देऊ नका. आज आपण गडावर माहेरवासीण आहात. आम्ही सगळे समर्थ आहोत. शिवाय आज शंभूराजे तुमचं ऐकतात म्हणून तुम्हाला मान. नाहीतर पंत, दादासाहेब आमचं ऐकतात ही चांगली गोष्ट. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे गडावर काय घडतं याकडे आमचं लक्ष नसतं, आम्ही लक्ष देणारही नाही. मात्र दादासाहेबांच्या आजूबाजूला काय घडतं यावर आमचं बारकाईने लक्ष आहे. आणि आता तुम्ही लक्षात घ्या, नियोजित राज्याभिषेक हा होणारच. राज्याभिषेक हा जेवढा पंडितांच्या मंत्रतंत्रांनी सिद्धीस जातो, तेवढाच तो गोरगरिबांच्या आणि जीवलगांच्या सद्भावनेने संपन्न होतो. मोठ्यातलं मोठं काम ही लहानातली लहान साधी माणसंच पार पाडतात. आणि हीच साधी माणसं हा कार्यभाग पूर्ण करतील. आणि एक महत्वाची गोष्ट तुम्ही विसरत आहात पंत. 1000 वर्षांनी कालचक्राला गती देणारी एक महान घटना आमच्या आबासाहेबांनी सुरू केली. ती अखंड सुरू राहील. आणि त्या महान घटनेचे दुसरे छत्रपती हे आमचे दादासाहेबच असतील, यात तीळ मात्रही शंका नाही. त्यामुळे आता शब्दांना लगाम घालावा, जिभेची बेबंदशाही थांबवावी. आणि राज्याभिषेकाच्या दिवशी हातात सोन्याच्या अक्षता घेऊन मंडपात उभं राहावं. राज्याभिषेक हा होतोय. राजे, आम्ही पहिल्यांदा एवढा मोठा प्रवास केलाय तुमच्या सोबतीत. मोठाच प्रवास झाला. पण राणीसाहेब, आपण कुठं आलोय ते समजलं का तुम्हाला? कुठं? जवळ आमच्या सासूरवाडीच्या वेशीवर आलोय आपण. काय सांगताय राजे? तो समोर डोंगर दिसतोय, तो प्रचितगड. राजे, होय हो, तो प्रचितगड. आणि तो डोंगर आमच्या शृंगारपूरचा. बायकांना त्यांचं माहेर लांबून सुद्धा दिसतं असं म्हणतात, ते खरंच आहे की? दिसलं नाही काही, तुम्हीच दाखवलं आम्हाला. मग आता आलोच आहोत एवढ्या जवळ, तर जाऊया. जावई म्हणून 2 दिवस पाहुणचार जोडू सासूरवाडीचा. 2 दिवस राहू आणि मग जाऊ रायगडाला. खूप दिवस झाले आम्ही माहेरी गेलो नाही. कामाच्या व्यापात आणि शिवाय गोष्टीही अशा घडत गेल्या की जबाबदारी सोडून आम्हाला जाता आलं नाही. म्हणूनच म्हणतो आहोत आता जाऊ. तुम्हाला तुमच्या आवडीच्या बकुळीच्या म्हणजे ओवळीच्या झाडाखाली घेऊन जा. मनसोक्त फुलं वेचा. राजे, आमच्या लाडक्या ओवळीच्या झाडाला फुलं येणं बंद झालंय आता. म्हणजे झाड वटलंय. मंचकार होण्याच्या वेळी आमचे गणोजी दादासाहेब नाराज झाले. हो राणीसाहेब, पण रागानेच गड सोडला त्यांनी. गड उतार होताना आम्हाला विचारलंही नाही. खर तर राजकुंवर ताईसाहेबांना 2 दिवस राहायचं होतं, पण नाही ठेवलं दादासाहेबांनी. निघून गेले. नाराज झाल्याचं आमच्याही कानावर आलं होतं. राणीसाहेब, खरं तर नाराजीचं काही कारण नव्हतं. राजे, हरजी दाजी साहेबांना आपण जबाबदारी दिली. शिर्क्यांनाही दिलीच की जबाबदारी. छत्र धरण्याचा मान दिला. आणि राणीसाहेब, छत्र कोण धरतं? आपली जवळची महत्वाची माणसंच धरतात ना. नाही पटलं दादासाहेबांना ते. त्यांची नाराजी झाली ती झालीच. बाबांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला, पण नाही पटलं त्यांना. म्हणून म्हणतोय राजे, शृंगारपुरी जाण्यापेक्षा आपण रायगडावरच जाऊ. राणीसाहेब, हे सगळं आम्हाला सांगण्यापेक्षा तुमच्या बंधुराजांना सांगा. दादासाहेब कुठे आहेत? अहो, आमचा संचार सगळीकडे असतो ताईसाहेब.
राजे मुजरा. राणी साहेब मुजरा घ्या. परंतु तुम्हाला कसं समजलं? आमचा राजा आमच्या विशीतल्या शेताच्या बांधावर येऊन ठेपला तरी शिर्के वाड्यावर तिची खबर होणार नाही असं होईल का? चला आता चला आमच्या संकट. दादासाहेब पुन्हा कधीतरी येऊ ना आम्ही. अहो असं कसं? आम्ही सोडणार आहे होय? दाजी साहेब सकाळीच रानडुक्कर मारले, 2 दिवस खाल्लं तरी सरायचं नाही. चला की जरा आराम करा, ताजं तवानं व्हा आणि मग निघा. काय राज? गणोजीराव आमचं सुद्धा तुमच्यासारखंच आहे. मंडळींच्या म्हणण्यातल्या होता मी. काय साहेब चला की. रागावलाय काय? मनात काय आडी ठेवल्या काय? असेल तर काढून टाका की. आम्ही बी मनात काही ठेवलेलं नाही. आम्हासनी राजाने काही दिलं नाही. रागावलो तो आम्ही बी, रुसलो बी. पण आता तुम्हाला बघून सगळा राग गेला पळून. आणि कसं आहे, पावसानं झोडापलं आणि राजाने मारलं. तक्रार करायची कोणाजवळ? पण तुम्ही आल्याचं कळल्यावर आलो का नाही पळत. चला दादासाहेब पण हे बघा, पण बिन काय नाही. आम्ही तुम्हासनी घेतल्या बघार जाणार नाहीत. अहो महत्वाच्या गोष्टीवर बोलणी होतील पुण्याला. दाजी साहेब एवढा हट्टा आमचा पूर्वा. बघा की म्हणायला आमच्या लहान बहीण आहेत, पण आम्हासनी मिनते किती करायला लागतात. काय दाजी साहेब, आम्ही म्हणतोय ते खरं आहे का खोटं? नाहीतर एक काम करा की तुम्हीच वय म्हणा, म्हणजे आमच्या ताई साहेब तुमच्या पावलावर पाऊल ठेवून शेतीवानी मागोमाग येतात. बरं या, लोक या, आम्ही घोडी तयार करतो. राणी साहेब नाही म्हणू नका. एवढा आग्रह करतात गणोजीराव तर चला, शिवाय माहेराची वाट. नको राजे, आमचं ऐका. अक्का साहेब आप रुक जाइए आप. आमचा घोडा तयार करून पागेतून बाहेर आणा. अक्का साहेब मैं आपसे विनती कर रहा हूँ, आप रुक जाइए. कविराज मागे व्हा. आज काही झालं तरी आम्ही दादासाहेबांना भेटणारच. सुनिए, ते एका जागेवर नसतात. काल ते श्रीवर्धनला होते. श्रीवर्धन काही लांब नाही. पण आज ते तिथे नाही आहेत. मग तातडीने खबर पाठवा. फुलस्वारांना सांगा आम्हाला दादासाहेबांचं ठिकाण कळवण्यास. ऐका माझं, आपण जाऊ नका. नाही कविराज, आमच्या दादासाहेबांच्या खिलाफ एवढं राजकारण सुरू असताना आम्ही गडावर थांबूच शकत नाही. अक्का साहेब मुझे एक दिन की मोहलत दीजिए. राजांना आम्ही लगेच निरोप पाठवतो आणि त्यांना बोलावून घेतो उद्याच. कविराज शब्द खोटा ठरला तर तो आम्हाला आवडणार नाही, याची याद राखा. कसं सांगावं राजेंना? गणोजी दादासाहेब कदाचित इथे विषय काढणार नाहीत, पण मगाशी बोललेत ते. घरी गेल्यानंतर महत्वाचं बोलायचं आहे. मग विषय तिथे काढला वतनाचा तर नकोच ते. आणि एवढा छान प्रवास झालाय आपला. राज्याभिषेक सोहळा कोणतंही विघ्न न येता पार पडावा म्हणून सगळीकडे नवस बोललोय आपण. साकडं घातलंय देवाला. राजेही खुशीत आहेत. पण माहेरी जर उणं निघालं तर, चुकून विषय निघालाच तर. अहो महाराजांनी वतन द्यायला आडीवेडे घेतले आम्ही समजू शकतो. आमचे सासरे होते ते. पण तुम्ही आमच्या ताईसाहेब व्हायचा. तुम्ही तर असं हसत हसत वतन द्यायला पाहिजे आम्हाला. चला घोडी जीन कसून तयार आहे ती. या राज चला.
चला. राणी साहेब